आपल्या गावात निर्णय घेतले जातात, पण खऱ्या अर्थाने किती लोक या निर्णयात सहभागी असतात? ग्रामसभा ही फक्त कागदोपत्री गोष्ट नाही, तर यातून गावाचं भविष्य ठरतं. आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत ग्रामसभेत युवकांनी का सहभाग घेतला पाहिजे. तर ग्रामसभेमध्ये आपल्या गावाचं सर्वात महत्वाचं आणि सर्वात महत्वाच्या ज्या गोष्टी असतात त्या निघतात आणि ग्रामसभेतूनच आपल्या गावाचं भविष्य ठरतं. तर त्यांनी गावाच्या विकासात सहभाग घेतला नको पाहिजे का? पण ग्रामसभेत आजच्या युवकांनी पडलं पाहिजे, कारण गावातली रस्ते, शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था किंवा गावातली पाणी पुरवठा योजना, कचरा व्यवस्था पण या सर्व गोष्टी सुरळीतपणे चालू आहेत की नाहीत व गावात सर्व कल्याणकारी योजनांची योग्यपणे अंमलबजावणी होत आहे की नाही हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. आणि आजची युवा पिढी ही सुशिक्षित आहे. गावातल्या युवा पिढीने गावाचा डेव्हलपमेंट प्लॅन तयार केला पाहिजे किंवा इंटरनेटचा वापर करून गावात कोणकोणत्या योजना आणल्या जातील, गावात कोणकोणते नवीन शैक्षणिक सार्वजनिक उपक्रम केले जातील. यासाठी मी तुम्हाला सांगत होतो की गावात तरुण पिढीने ग्रामसभेमध्ये भाग का घेतला पाहिजे. ज्या युवकांना गावात 30-40 वर्ष पुढचे राहायचे आहे त्या युवकांनी गावाच्या ग्रामसभेत सहभाग घेतलाच पाहिजे व आपली राजकीय विचारधारा बाजूला ठेवून निपक्षपातीपणे गावाच्या विकासासाठी आपलं उत्कृष्ट असं योगदान या युवकांनी दिलं पाहिजे. तर ग्रामपंचायतीला वर्षभरातून 4 ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. पहिली ग्रामसभा ही 26 जानेवारी, दुसरी ग्रामसभा ही 1 मे, तिसरी ग्रामसभा 15 ऑगस्ट व चौथी ग्रामसभा ही आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यात घेणे बंधनकारक आहे व प्रत्येक 2 ग्रामसभेमधील अंतर हे 3 महिन्यापेक्षा जास्त नको. आजच्या पिढीच्या या अशा सहभागातून ग्रामपंचायतीतील कारभारांमध्ये पारदर्शकता वाढते व भ्रष्टाचार कमी होतो आणि गावाचा सर्वांगीण विकास. यामुळे मी परत युवकांना सांगतो की तुमची राजकीय विचारधारा बाजूला ठेवून उत्स्फूर्तपणे गावाच्या विकासासाठी एकत्र या व निपक्षपातीपणे गावाचे निर्णय हे तुमच्या हातात घ्या व गावाचा विकास करा. अशा प्रकारे ग्रामसभेमध्ये युवकांनी का लक्ष घातलं पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ग्रामपंचायतीला शासनाकडून कोणकोणत्या योजना येतात व त्या योजनांमध्ये आपण लक्ष घालून गावाचा सर्वांगीण विकास हा कसा केला पाहिजे. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपला अर्जुन या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.